हे तुम्हाला माहीत आहे का? पांडुरंगाने भक्तासाठी काय केले ते? पांडुरंग आणि भक्ताचे नाते हे जगातले सर्वात पवित्र, सुंदर आणि अतूट असे नाते मानले जाते. देव आणि भक्ताच्या याच अलौकिक नात्यावर आधारित एक अत्यंत भावस्पर्शी गोष्ट खाली दिलेली आहे. चंद्रभागेच्या तीरापासून काही अंतरावर असलेल्या एका लहानशा गावात सावता नावाचा एक गरीब माळी राहत होता. सावताचे एक छोटेसे शेत होते, ज्याला तो आपली पंढरी मानायचा. तो शेतात दिवसभर कष्ट करायचा, भाज्या पिकवायचा आणि मुखाने अखंड विठ्ठलाचे नामस्मरण करायचा. सावताचे विठ्ठलावर एवढे प्रेम होते की तो कधीही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलाच नाही. लोक त्याला म्हणायचे, "अरे सावता, पंढरपूर इतके जवळ आहे, एकदा तरी जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊन ये." त्यावर सावता डोळ्यात अश्रू आणून हसायचा आणि म्हणायचा, "माझा विठ्ठल काही फक्त पंढरपुराच्या विटेवर नाही आहे, तो तर माझ्या या काळ्या आईमध्ये म्हणजेच माझ्या शेतामध्ये आहे, माझ्या भाज्यांमध्ये आहे, माझ्या हृदयात आहे. माझे आणि त्याचे नाते विठ्ठल भक्ताचे नाही तर एका आईचे आणि लेकराचे आहे. जर माझी भक्ती खरी असेल तर माझा विठ्ठलच मला भेटायला येईल." तो शेतात काम करताना अभंग गायचा. "कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी." इकडे पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती उभी असायची, पण विठ्ठलाचे मन मात्र सावताच्या शेतात घुटमळत असायचे. लाखो भक्त पंढरपूरला येत होते, पण विठ्ठलाला सावताच्या मुखातून निघणारे त्याचे नाव आणि त्याची निष्पाप भक्ती अस्वस्थ करत होती. देव आणि भक्ताचे नाते असे असते की जितकी ओढ भक्ताला देवाची असते, त्याहून अधिक व्याकुळता देवाला भक्ताची असते. एक दिवस दुपारी कडक ऊन पडले होते. सावता शेतात खुरपणी करत होता. खूप कष्ट केल्यामुळे तो अगदी थकला होता आणि एका झाडाच्या सावलीत विठ्ठलाचे नाव घेत विसाव्याला होता. त्याच वेळी पंढरपूरच्या मंदिरातून विठ्ठलाची मूर्ती गायब झाली. होय, आपल्या भक्ताची आळवणी ऐकून विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून थेट सावताच्या शेताकडे धावत सुटला. देव स्वतः एका साध्या वारकऱ्याचा वेश घेऊन सावताच्या शेतात पोहोचतो. तो सावळा वारकरी सावताजवळ गेला आणि म्हणाला, "सावता दादा, मी खूप दूरवरून आलो आहे. मला राहायला घर नाही आणि करायला काही काम नाही. मला तुमच्या शेतात कामाला ठेवाल का? बदल्यात मला फक्त 2 वेळचं अन्न द्या. पैशांची काही एक गरज नाही." सावताने त्या सावळ्या तरुणाकडे पाहिले. त्याचे रूप अतिशय मनमोहक होते. डोळ्यात एक वेगळीच चमक होती. सावताचे हृदय प्रेमाने भरून आले. तो त्याला म्हणाला, "अरे मित्रा, तू तर माझ्या भावासारखाच दिसतोस. चालतंय की आपण दोघे मिळून या शेतात कष्ट करू." आणि त्या दिवसापासून तो सावळा तरुण म्हणजे स्वतः विठ्ठल सावताचा चाकर बनून शेतात काम करू लागला. तो विहिरीचे पाणी उपसायचा, भाज्यांना पाणी घालायचा, रोपांची काळजी घ्यायचा. गंमत म्हणजे तो तरुण शेतात आल्यापासून सावताच्या शेतातल्या भाज्या इतक्या सुंदर आणि मोठ्या पिकू लागल्या की अख्ख्या गावात तशा भाज्या कोणाच्याच शेतात नव्हत्या. काम करताना तो तरुण सावताला म्हणायचा, "दादा, तू विठ्ठलाचे अभंग म्हण. मला तुझे अभंग ऐकायला खूप आवडतात." त्यावर सावता आनंदाने अभंग गाऊन दाखवायचा आणि तो तरुण डोळे बंद करून ते ऐकायचा. देव स्वतः आपल्या भक्तांच्या तोंडून आपलेच गुणगान ऐकण्यात दंग झाला होता. हेच तर देव आणि भक्ताचे खरे नाते होते. जिथे देव मोठा की भक्त याचा भेदच उरत नाही. काही दिवस असेच गेले. दरम्यान पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती गायब झाल्यामुळे हाहाकार उडाला होता. मंदिराचे पुजारी, राजे आणि सर्व भक्त देवाला शोधत होते. मुख्य पुजाऱ्याला रात्री स्वप्नात विठ्ठलाने दृष्टांत दिला की मी माझ्या सावताच्या शेतात त्याचा चाकर बनून राहत आहे. मला शोधायचे असेल तर तिथे या.
दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा एक मोठा गट सावताच्या शेताकडे निघाला. शेतात सावता आणि तो सावळा तरुण काम करत होते. लोकांना आपल्या शेताकडे येताना पाहून तो तरुण म्हणजेच विठ्ठल घाबरला. तो सावताला म्हणाला, सावता दादा, मला वाचव. पंढरपूरचे लोक मला पकडायला येत आहेत. आता ते मला घेऊन जातील. मला तुझ्यापासून दूर नाही जायचे. त्याचं हे बोलणं ऐकून सावता एकदमच गोंधळला. त्याने विचार केला, या निष्पाप मुलाला मी कसे काय लोकांच्या स्वाधीन करू. सावता त्याला विठ्ठलाला म्हणाला, तू घाबरू नकोस. मी तुला माझ्या हृदयात लपवून ठेवतो. असे म्हणून सावताने आपल्या हातातील खुरप्याने स्वतःचे पोट फाडले आणि त्या सावळ्या तरुणाला आपल्या हृदयात म्हणजेच उदरात सामावून घेतले आणि पोट पूर्णवत बंद झाले. भक्त आणि देवाचे नाते इतके अगाध झाले की देव भक्ताच्या शरीराचा भाग बनला. तेवढ्यात पुजारी शेतात पोहोचले. त्यांनी सावताला विचारले, सावता, आमचा विठ्ठल कुठे आहे? तो तुझ्याकडे आला आहे ना? सावतांनी डोळे बंद केले आणि हात जोडले. क्षणार्धात सावताच्या छातीमधून एक दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला. पुजाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी पाहिले तर सावताच्या हृदयाच्या आत साक्षात विठ्ठल कटेवर हात ठेवून उभा होता. विठ्ठलाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद होता. हे दृश्य पाहून सर्व लोक सावताच्या पाया पडले. पुजाऱ्यांनी रडत विठ्ठलाला प्रार्थना केली, देवा, पंढरपूरला परत चला. तुमच्याशिवाय ही पंढरी सुनी आहे. विठ्ठल सावताच्या हृदयातून बाहेर आला आणि आपल्या मूळ रूपात प्रकट झाला. आणि विठ्ठल सर्वांना उद्देशून म्हणाला, तुम्ही मला मंदिरातल्या दगडी मूर्तीत शोधता, पण मी तिथे नाही. मी माझ्या भक्तांच्या प्रेमात, त्यांच्या कष्टाच्या घामात राहतो. सावताने मला जे काही प्रेम दिले त्या प्रेमापोटी मला त्याचा चाकर व्हावे लागले. विठ्ठलाने सावताला घट्ट आलिंगन दिले. सावताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. विठ्ठलाने सावताला वर दिला की सावता, जरी माझी मूर्ती पंढरपुरात राहिली तरी माझा आत्मा हा नेहमी तुझ्या या शेतात आणि तुझ्या हृदयातच राहील. पांडुरंग आणि भक्ताचे नाते हे कोणत्याही कर्मकांडांच्या पलीकडे नाही. देवाला मिळवण्यासाठी जंगलात जाण्याची किंवा संसार सोडण्याची गरज नसतेच. जर आपल्या कर्मात प्रामाणिकपणा असेल आणि हृदयात शुद्ध भक्ती असेल तर देव स्वतः चालत भक्ताकडे येतो आणि त्या भक्ताचा सेवक बनायलाही तयार होतो. भक्ताच्या भक्तीमध्ये एवढी ताकद असते की ती देवालाही भक्ताचा ऋणी बनवते. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.